नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण शेतात आहोत. तर शेतात इथं ही नदी आहे, म्हणजेच तलावाचं आलेलं पाणी. आता बघा, मेची आज 20-21 तारीख आहे, म्हणजे कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण इथं पाणी भरपूर प्रमाणात आपल्याला दिसतंय. बघा पाणी, ही नदी आहे. नदीचा प्रवाह अशा दक्षिण बाजूला जातो, असा दक्षिणेकडं. परंतु सध्या आता इकडनं आपल्याला दिसतं, इकडनं हवा सुटली. हवाची या दक्षिण बाजूनं अशी उत्तरेकडे असल्यामुळं या पाण्याचे जे तरंग आहेत, म्हणजे आपण त्याला लाटा म्हणतो, या पाण्याच्या लाटा ह्या दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहताना आपल्याला दिसतात. परंतु प्रत्यक्षात प्रवाह ह्या बाजूला, आणि इथं खाली गेल्यानंतर पुन्हा मोठा तलाव आहे. तर आता आपण शेतातले आंबे आणि त्या संदर्भात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर इथंच बघा, तुम्हाला दाखवायचं राहिलं, हे समोर या शेतकऱ्यांनी मोटर टाकलेल्या आहेत बघा, पाण्यात मोटर टाकल्यात. नळ योजनेच्या माध्यमातून लोकांनी आपल्या शेतीला या पाण्याचा उपयोग केलेला दिसतो. त्याच्याजवळ तुम्हाला दिसत असेल या डिप्पी वगैरे. इथून जवळजवळ 4-5 किलोमीटर अंतरापर्यंत या पश्चिम बाजूला लोकांनी पाणी नेलेलं आहे पाईपलाईन करून. चला थोडं पाण्याजवळ जाऊन दाखवतो. हां, 100 रुपये किलो मासे मिळतात मार्केटला बी. मासं सोडलेले आहेत का, आलेलं असते नाही सोडलेलं आहे. मित्रांनो, उन्हाळा म्हणलं की गावाकडचं शेतातलं संपूर्ण चित्रच बदलून जात असतं. आत्ता दुपारचे 3 वाजून गेलेत, कडक उन्हाची वेळ आहे आणि तापमान 40 डिग्रीच्या पुढे. मे महिना आहे आणि आपण ह्या नदीच्या कडावरती उभा आहोत. बघा, ह्या पाण्यातच आपल्याला समोर मुक्तपणे पोहणारे हे बदकाचं जोडपं मस्त विहार करताना आपल्याला हे दिसतंय. असं हे मनमोहक दृश्य. एक जोडपं आहे हे बदकाचं, बघा कसं फास्ट पोहत आहे. इथून खाली पश्चिमेकडं 5-6 किलोमीटर अंतरावरती हा मोठा तलाव आहे. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण जिथं आता उभा आहोत ना मित्रांनो, या ठिकाणी 15 ते 20 फूट उंच पाणी या ठिकाणी असतं. आणि मग त्या पिरियडमध्ये या गावाचा, इथल्या लोकांचा गावाशी संपर्क तुटत असतो. नदीच्या पलीकडे येणं जाणं, ह्या तलावाच्या पलीकडे येणं जाणं थांबत असतं. आणि याच पाण्याच्या जीवावरती ही आपल्याला हिरवीगार अशी ऊसाची शेती दिसते. आणि पलीकडच्या बाजूला आंब्याची पण बाग आहे. आपण त्या ठिकाणी पण जाणार आहोत. तर ही हिरवीगार ऊसाची शेती फक्त इथल्या ह्या नदीच्या, ह्या तलावाच्या पाण्यावरतीच आहे. या नदीला अनेक असे छोटे मोठे नाले, ओढे जोडलेले असल्यामुळं पावसाळ्यात पहिल्याच पावसात पाण्याची चांगली आवक व्हायला सुरुवात होत असते. या आबा, मी इकडनंच आत्ता तलावाच्या बाजूने आलो आणि या आंब्याच्या बागेत बसलो. बागेत कुणीतरी आलं आहे असं समजून मग या बागेचे मालक अर्थात आबा या ठिकाणी कोण आलं आहे याची चौकशी करायला किंवा माझ्याशी गप्पा मारायला आलेत. बघू आपण आबा काय म्हणतात. काय सापडला काय? पाड सापडला. बर, पाडताना पाड दिसतंय ते. ह्याला पाडताना हां, शेव चांगला पिकलाय. तुम्ही खाता का नाही? खातो. आंबून गेलो होतं ना काय. ही बांबरू काय थोडी काय. लय आंबे आले त्या वर्षी, हा लय आंबे होते यावर्षी. हा तरी काही राहिलीत उतरायची अजूनही. झाडाला तुला आंबे आलेत. किती आंबा आल्यात बघ. खाली बसूनच तोडायचे. तुमच्या काळात नव्हते ना असले. तुमच्या काळात होय आबा? आणायची लगी तडा तडा तोड लगी होय आबा? नेलं. तुमच्या काळात होते वर लांब वर यागावं लागायचं. कुड्या करायच्या आणि ते एक एक तोडायचा. आता खाली बसून आंबे तोडायचे. मुंगे बरेच चावत नाहीत लगा. नाही चावले मला. बघा किती कायऱ्याला दाडलेत ह्या झाडाला.
ते काय तिथं झोपलो होतो, तिथं झोपलो होतो म्हणलं. हां म्हणलं मारती गेला मुंग्याचं चावायला. नाही मुंग्या बारीक बारीक आहेत मुंग्या तिथं. बारकी पण- मुंग्या लय चटचट चावतात. हम्म. उन्हाचं मस्त झोपलो तिथं. तसं जर पाहिलं ना मित्रांनो, ज्या शेतकऱ्याकडं चांगली जमीन आहे, पाणी आहे, त्याचं जीवन खरोखर राजेशाही थाटाचं सुद्धा आहे बरं का. आणि असा राजेशाही थाट निर्माण करण्यासाठी भरपूर कष्ट मेहनत करण्याची गरज असते. बाय नाही तर तोडा बोला का. आता मजूर बायाच आणतात ते. हा. हम्म. त्यांची घरचंच आहे काय ना टेम्पो. त्यांचीच असतात सगळे. बाया पोरं. तसं कष्ट आबांनी आणि कुटुंबांनी भरपूर घेतलं, त्यामुळं आज त्यांना हे सुखाचे दिवस पाहायला मिळत आहेत. आणि आबांचा ऊस आणि ही आंब्याची बाग या जवळ असलेल्या तुम्ही पाहिलेल्या मगाशी पाहिलेल्या नदीच्या तलावाच्या पाण्यावरच हिरवेगार झालेले आपल्याला दिसून येते. निसर्गानं मानवाला किती भरभरून दिलं आहे आणि आणखी किती द्यावं असं हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला वाटत असतं. मित्रांनो, यावर्षीचा बाग आपण इथल्या व्यापाऱ्यांना होलसेल रेटने दिला होता. पुढच्या वर्षीसुद्धा ही बाग आपल्याला जर खरेदी करायची असेल होलसेल रेटने, बागायतदाराचा मोबाईल नंबर देतो, त्यांच्याशी संपर्क साधा. खूप अशी चविष्ट, आकारानं मोठी आणि रंगसुद्धा आकर्षक अशा पद्धतीची आंबे या बागेमध्ये आपल्याला उपलब्ध होतील. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.